लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात अवैध मद्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्काला 13 मार्च रोजी गुप्त बातमीच्या आधारे मनमाड शहरातील गल्ली नंबर 52 मिर्झाचा गायकवाड नगर या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने छापा टाकला असता आरोपी मकसूद मिर्झा हा देशी दारू, बिंगरी संत्रा या मद्याच्या निर्मितीचा अवैध कारखाना टाकून त्या ठिकाणी देशी मद्याची निर्मिती करताना त्या ठिकाणी आढळून येऊन त्याच्याकडून अवैधरित्या मद्य व काही वाहनांसह एकूण 4,22,360 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव, सटाणा, येवला, नाशिक या ठिकाणच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे. आज निरीक्षक येवला विभागाच्या पथकाने मनमाडमध्ये बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे, ज्यामध्ये आम्ही एकूण 4,22,360 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाईमध्ये एका इसमाला अद्याप अटक झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. ही केलेली कारवाई आम्ही आमच्या विभागाचे आयुक्त मान्य श्री सुर्वेशी साहेब, संचालक प्रसाद सुर्वे साहेब, त्याच्यानंतर विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम, अधीक्षक श्री शशिकांत गर्जे साहेब, उपाधीक्षक तांबारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सदरची कारवाई आमच्या येवला विभागाच्या पथकाने तसेच सटाणा भारवी पथकाच्या पथकाने आणि मालेगाव विभागाच्या पथकाने सामूहिकरित्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः प्रवीण मंडलिक निरीक्षक करत आहे. लोकशास्त्र न्यूज साठी मनमाड प्रतिनिधी अनिल धामणे.